माण तालुक्यात निवडणूक रंगतदार होणार. 10 गण, 1 बिनविरोध. उर्वरित ठिकाणी तुफान संघर्ष. निकाल कोणाच्या बाजूने? दिनांक 27 जानेवारी 2026 आणि माण तालुक्याच्या राजकारणात आज मोठा स्फोट झाला आहे. अर्ज माघारीची अंतिम मुदत संपताच पंचायत समिती निवडणुकीतील सर्व मुखवटे खाली पडले असून आता कोण मैदानात आहे आणि कोण बाद झाला आहे हे स्पष्ट झाले आहे. माण तालुका आता थेट निवडणूक रणधुमाळीत उतरला असून प्रत्येक गणात सत्तेची लढाई रंगात आली आहे. मलवडी पंचायत समिती गणात सर्वसाधारण प्रवर्गासाठी कमळ चिन्हावर कदम बाळकृष्ण कुंडलिक, घड्याळ चिन्हावर जयदीप कुमार शिवाजी मगर आणि नारळ चिन्हावर विकास दत्तात्रय मगर यांच्यात थेट तिरंगी सामना होत आहे. या गणात प्रचाराला जबरदस्त वेग आला असून मतदारांच्या गाठीभेटी, आरोप प्रत्यारोप आणि राजकीय हालचालींनी वातावरण तापू लागले आहे. बिदाल पंचायत समिती गणात सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी कमळ चिन्हावर उषा संजय भोसले, घड्याळ चिन्हावर पुष्पलता तानाजी मगर आणि शिट्टी चिन्हावर अश्विनी सत्यवान ओंबासे यांच्यात तिरंगी संघर्ष पेटला आहे. महिला मतदारांचा कौल कोणाला लाभणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. वावरहिरे पंचायत समिती गण हा माण तालुक्यातील सर्वात हॉट गण ठरत आहे. येथे सर्वसाधारण प्रवर्गासाठी तब्बल 5 उमेदवार रिंगणात असून मशाल चिन्हावर विजय लालासो कदम, धनुष्यबाण चिन्हावर विकास श्रीरंग देवकर, कमळ चिन्हावर राजाराम महादेव बोराटे, घड्याळ चिन्हावर शामराव मोहन राऊत आणि गॅस सिलेंडर चिन्हावर सुनील भानुदास भोसले यांच्यात बहुरंगी राजकीय युद्ध सुरू झाले आहे. या गणाचा निकाल तालुक्याचे राजकीय गणित बदलू शकतो. मारडी पंचायत समिती गणात सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी घड्याळ चिन्हावर प्रियांका भुजंगराव जगदाळे आणि कमळ चिन्हावर सुचिता विलासराव देशमुख यांच्यात थेट करो या मरोची लढत होत असून या लढतीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. वरकुटे म्हसवड पंचायत समिती गणात नागरिकांचा मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी कमळ चिन्हावर सौ मायाक्का नानासो दोलताडे आणि घड्याळ चिन्हावर सौ कल्पना जनार्दन विरकर यांच्यात थेट द्वंद्व सुरू असून इथे एका मतानेही निकाल फिरू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पळशी पंचायत समिती गणात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी घड्याळ चिन्हावर मानसिंग दत्तात्रय खाडे, कमळ चिन्हावर राजेंद्र मधुकर खाडे आणि धनुष्यबाण चिन्हावर हनुमंत कुंडलिक राजगे यांच्यात तिरंगी लढत पेटली असून प्रचाराच्या प्रत्येक फेरीत राजकीय तापमान चढत आहे. गोंदोले बुद्रुक पंचायत समिती गणात अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी कमळ चिन्हावर अनिता रवींद्र तुपे, घड्याळ चिन्हावर गौरी दिलीप तुपे, गॅस सिलेंडर चिन्हावर स्वाती लवाजी सावंत, छत्री चिन्हावर अश्विनी नवनाथ भिसे आणि अंगठी चिन्हावर सौ अनिता तानाजी रणपिसे अशा 5 महिला उमेदवारांमध्ये थरारक आणि बहुरंगी लढत सुरू असून हा गणही मोठा उलटफेर घडवू शकतो. कुकुडवाड पंचायत समिती गणात सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी कमळ चिन्हावर माधवी मनोज काटकर, घड्याळ चिन्हावर विद्या तानाजी काटकर आणि धनुष्यबाण चिन्हावर सुजाता शरद गोरड यांच्यात तिरंगी संघर्ष रंगात आला आहे. वरकुटे मलवडी पंचायत समिती गणात सर्वसाधारण प्रवर्गासाठी हात चिन्हावर महेश मारुती करचे, कमळ चिन्हावर आनंदराव राजाराम खरात, धनुष्यबाण चिन्हावर मंडले बंडोपंत भीमराव आणि घड्याळ चिन्हावर विक्रम शामराव शेंगाडे यांच्यात चौफेर राजकीय लढाई सुरू असून येथेही कोण बाजी मारणार याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. दरम्यान आंधळी पंचायत समिती गणात सर्वसाधारण प्रवर्गासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अर्जुन चांगदेव काळे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली असून माण तालुक्यातील ही एकमेव बिनविरोध जागा ठरली आहे. या बिनविरोध विजयाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकूणच अर्ज माघारीनंतर माण तालुक्यातील पंचायत समिती निवडणूक आता पेटली आहे. प्रत्येक गणात सत्तेची लढाई, प्रत्येक गावात राजकीय हालचाली आणि प्रत्येक मतदारांच्या मनात प्रश्न एकच, माण तालुक्याची सत्ता नेमकी कोणाच्या हाती जाणार? या प्रश्नाचं उत्तर आता थेट निकालाच्या दिवशीच मिळणार आहे.
अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.